शिरूर तालुक्यातील महायुतीच्या सभेत अजित पवारांनी आज डॉक्टर अमोल कोल्हे यांनाही चांगलंच सुनावलंय. माझं जॅकेट गुलाबी नाही तर कलर तपासून घ्या. आज तर ते मी घातलेच नाही. आणि हो, तुम्ही आमची निष्ठा काढावी. तुम्ही 3 पक्ष बदलले. तुम्ही सोयीचे राजकारण करत आहे असं सांगत कोल्हेंना मीच पक्षात घेतलं. पक्षांतर झालं तेव्हा अशोक पवार आणि अमोल कोल्हेंनी सही करत टाळ्या वाजवल्या. जोरात झालं जोरात झालं असंही ते म्हणाले. ही लोक आता निष्ठेवर बोलत आहेत. तुम्ही मनसे ठाकरे करत करत आमच्या पक्षात आले. मला निष्ठा शिकू नका असं सांगत अजित पवारांनी शिरूरचे खासदारांना चांगलं सुनावलंय. अजित पवार आज महायुतीचे उमेदवार माऊली कटके यांच्या प्रचारासाठी शिरूर तालुक्यातील न्हावरे येथे आले होते. त्यावेळेस ते बोलत होते. पाहूयात नेमकं अजित पवार काय म्हणालेत. हे सगळं झाल्यावर अलीकडं काहीकांना तर असं का उत्साह आलेला आहे, त्याच्यामध्ये आपले विद्यमान खासदार, त्या खासदारांची जर आता हिस्ट्री सांगतो. मी दुर्लक्ष करत होतो, जाऊ दे, मी निग्लेक्ट करत होतो. परंतु रोज कुठली सभा असली की गुलाबी जॅकेट, माझं जॅकेट गुलाबी नाहीये. त्यांना म्हणा तुमचा चष्मा बदला, तो जॅकेटचा रंग गुलाबी नाही. जांभळ खाल्ल्यानंतर जांभळाची बी कशी असते, तिचा जो रंग आहे ना, तो त्या जॅकेटचा रंग आहे. आणि आता तर घातलेलंच नाही. त्याच्यामुळं ते सारखे बाबा टीका करतोय, निष्ठेविषयी आमच्या बोलतोय. अरे तुम्ही आमची निष्ठा काढावी. आणि वेगवेगळे अजूनही आज उद्या ते काढण्याची शक्यता आहे. निष्ठेच्या बद्दल हे महाराज बोलतायत. ते आधी राजसाहेब ठाकरेंना भेटले. नंतर 2014 मध्ये त्यांनी उबाटा म्हणजे आत्ताची उबाटा आणि त्यावेळेसची शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळेस भाषणाची सुरुवात करताना उद्धव ठाकरे साहेब प्रमुख असायचे. पहिल्यांदा उद्धव ठाकरे साहेब आपल्याला मानाचा मुजरा, आणि अशा पद्धतीने सुरुवात बाबाच्या भाषणाची व्हायची. सगळं रेकॉर्ड काढा, मी काही खोटं बोलत नाही. 2014 मध्ये भाजपने त्यांना लोकसभा निवडणूक लढवली, तेव्हा भाजप सोबत त्यावेळेस शिवाजीराव आढळराव पाटील 2014ला उमेदवार होते आणि त्यांनी भाजपचं काम केलं. कुणी? कोल्हेंनी, शिवसेनेचे कार्यकर्ता म्हणून ते त्यांना चाललं. 2014च्या लोकसभेच्या निवडणुकीत आढळराव पाटलांना विजय मिळाल्यानंतर शिवसेनेचा वर्धापन सभेमध्ये ते म्हणाले, लोकसभेत खिळखिळ्या झालेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला पूर्ण संपूया. ही त्या बाबाचं भाषण 2014चं. 2014च्या विधानसभा निवडणुकीत माननीय पवार साहेबांनी बीजेपीला एकतर्फी पाठिंबा जाहीर केला. बीजेपीने तो मागितला नव्हता पण केला, तुम्हाला आठवत असेल. त्यावेळी हेच कोल्हे म्हणाले, बीजेपीने चूक केली. 2+2 बरोबर 5 करणारे पवार साहेब नेते, हा बीजेपीला शून्य करेल. म्हणजे पवार साहेब शून्य करतील ही साहेबांच्यावर त्यांनी टीका केली. आणि बीजेपीने पवार साहेबांचा पाठिंबा नाकारला आणि शिवसेनेबरोबर सत्ता स्थापन केली. तेव्हा कोल्हे साहेबांना बीजेपी चालली. अक्षरशः सोयीचं राजकारण असतं. ते आधी बघतो किंवा आता काय आणि तशा पद्धतीने बोलायचं. 5 वर्षात त्यांनी प्रयत्न केला, परंतु उद्धव साहेब ठाकरे तिथं तिकीट बदलत नव्हते. आढळराव पाटलांचं काम चांगलं होतं. त्यांनी आढळराव पाटलांनाच तिकीट त्या ठिकाणी दिलं. तिकीट मिळत नाही म्हणल्यावर ज्यांना ते मानाचा मुजरा करायचे त्यांना जय महाराष्ट्र केला, आणि बेभरोशाचे म्हणून ज्यांच्यावर टीका केली त्यांनाच त्या ठिकाणी त्यांनी घेतलं. मीच माझ्या घरी त्यांना घेतलं. मला त्यांनी सांगितलं की उद्धव साहेबांचे फोन येत आहेत दादा, मी काय करू? म्हटलं आता फोन बंद करा. आणि म्हटलं 4 वाजता त्या धनंजय मुंडेच्या बंगल्यात जाऊ, B4ला पक्षप्रवेश करू, तुम्हाला उमेदवारी दिली. आणि मी माझ्या गाडीत घेऊन गेलो आणि त्या पद्धतीनं त्या बाबाला उमेदवारी दिली. बीजेपी सोबत त्यावेळेस त्याच्या आधी सत्ता भोगली, तेव्हा पवार साहेबांच्यावर टीका केली. उद्धव साहेबांना मानाचा मुजरा केला. खासदारकीचं तिकीट मिळत नाही म्हणल्यावर त्यांनाही जय महाराष्ट्र केला आणि राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादीत आम्ही निर्णय घेतला त्यावेळेस हे सगळेजण माझ्याबरोबर होते. ॲफिडेव्हिट केलंय, अशोक पवारनी केलंय. आमचा शपथविधी असताना टाळ्या वाजवत होते डॉक्टर अमोल कोल्हे. एक जोरात झालं. आणि काय नंतर जोर कुठे गेला कोणाला माहिती. अशा पद्धतीचं सतत निष्ठा बदलणारा ही व्यक्ती स्वाभिमानाच्या गोष्टी कराव्यात
याला नैतिक अधिकार तरी आहे का? तुम्ही त्या ठिकाणी छत्रपती संभाजीराजांची भूमिका करता, छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करता, सगळ्यांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. आणि ह्या पद्धतीनं काय चाललंय ह्याच्यातनं मी हे जे काही सांगितलं ह्याच्यातनं माझ्या शिरोळ हवेली तालुक्याचे प्रश्न सुटणार आहेत, ह्याच्यातनं इथल्या रोजीरोटीचा प्रश्न सुटणार आहे. ह्या ज्या योजना आम्ही तुम्हाला सगळ्यांना दिल्या ह्या योजना चांगल्या आहेत का नाही? चांगल्या आहेत ना? चांगल्या आहेत. ह्या पुढे चालू ठेवायच्या ना? तुमची वीज माफी चालू ठेवायची ना? दुधाचं चालू ठेवायचं ना? आता हे सगळं चालू ठेवायचं असेल तर ते तुमच्या हातात आहे. कसं? तर ती असं की उद्याच्याला मशीन आलं की महायुती पुन्हा सत्तेवर आली पाहिजे. महायुतीचा उमेदवार आहे माऊली कटके. माऊली कटकेच्या घड्याळाच्या चित्रावर तुम्ही शिक्का मारला की आपलं सरकार राज्यामध्ये यायला काही अडचण नाही. राज्यात सरकार आलं की त्या ठिकाणी आम्ही एकनाथराव देवेंद्रजी सगळे बसू, त्याच्यामध्ये नेता निवड करू